रडू नको बायको, मी कामाला जातो, पगार घेऊन येतो. कामाला जातो, पगार घेऊन येतो. अरे पाहिलं का भावड्या, लय खतरनाक दिसतो भावड्या. म्हाताऱ्या माणसावर लक्ष ठेवतो राव, असं कुठं असतं का राव. चल मग, एका कपाटाची किंमत 5,000 रुपये आणि त्यावर दुकानदार शेकडा 40 सूट देतो, तर त्या कपाटाची मूळ किंमत किती? चल मग गपकन, ढोकळायचा विषयच नाही, कारण आला ना भावड्या. चल मग गपकन करून दाखवतो. मला सांग, कपाट किती रुपयाचं आहे भावड्या? 5,000 रुपयाचं आहे. किती रुपयाचं आहे? त्यावर किती टक्के डिस्काउंट दिला त्यानं? 40%. कळालं का? रुपये का नाही? हुशार आहे, हुशार नाही, कोणा सांगू नको. चल मग, याचा अर्थ काय होतो माहिती का? 5,000ला 5,000 गुणिले चा अर्थ होतो मल्टिप्लाय, आणि 40ला 40 आणि टक्क्याचा अर्थ होतो आपण 100. मग खपाखप झिरो काय करायचे? कट करायचे. हा झिरो कटला, हा झिरो कटला, या झिरोच्या बदल्यात हा झिरो कटला. किती राहिलं रे भावड्या? 500 राहिले. इकडे किती राहिले भावड्या? 4 राहिले. 5 चोक 20 आणि शून्याला 0. किती आलं मग डिस्काउंट? 2,000 रुपये. कपाट किती रुपयाचं आहे भावड्या? 5,000 रुपयाचं आहे. किती रुपयाचं आहे रे? 5,000 रुपयाचं. त्याच्यातून किती गेले रे? 2,000 रुपये खपकन गेले. मग ते कपाट किती रुपयाला पडलं भावड्या आपल्याला? 3,000 रुपयाला. हुशारी का नाही तायडे? मी कोणाला सांगू नको. चल मग, 5,000 ऐवजी ते कपाट 6,000 रुपयाला आहे. तर तू खपकन उत्तर काढणार, खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार, मी तायडी सुद्धा फेकणार.